10 मोस्ट डिफिकल्ट ट्रेकमध्ये येणारा हा किल्ला. माथेरानपासून 118 किलोमीटर लांब, माळशेज घाटापासून 58 किलोमीटर, जुन्नरजवळ असणारा हा किल्ला हडसर. 90 डिग्री रॉक क्लाइम्बिंग, खुंटीची वाट, दगडी तोडून त्यामध्ये बनवलेला रस्ता, हे सर्व पाहण्यासाठी आम्ही आज निघालो होतो नेरळवरून सुमारे 9:15 आम्ही हा सुरू केलेला आमचा प्रवास. तुम्हाला हा किल्ला सैर करत असेल तर हडसर गाव ही सर्वात जवळचं गाव आहे. मॅपवरती लोकेशन लावून आम्ही निघालो होतो हडसर गावाला. माळशेज घाटातून आम्ही निघालो होतो आज जुन्नरला. दुपारी 1 वाजता आम्ही पोचलो होतो जुन्नर गावात. हे किल्ल्याजवळ सर्वात जवळचं गाव आहे. इथून तुम्ही ट्रॅकिंग वगैरे स्टार्ट करू शकता. जुन्नर गावाजवळ एक ग्रामपंचायत आहे, तिथे तुम्हाला गाडी लावण्याची सोयीसुविधा भेटेल व तिथे एक दुकान देखील आहे. आणि किल्ल्यावरती सहल करताना जरा जपून करा, कारण की पायवाट वगैरे खूप आहे तिथे, तर त्यामुळे रस्ता चुकू नका. चांगली आहे. तर आज मी आणि माझा मित्र आलेले आहोत जुन्नरजवळील हडसर फोर्टवर, जो की डिफिकल्ट तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आय गेस असेल 5व्या नंतर 6व्या नंबरवर, कारण की पहिल्या नंबर होतं AMK आणि बाकी तर दुसरे कळसुबाई वगैरे आहे हाईट वगैरेमुळे. तुम्ही आला ना, गाडी खाली लावायला पण जागा आहे, इथेशी पण आहे, तिकडे खाली पण आहे. आता वाजलेले आहेत किती वाजले रे? 1 वाजला का? दीड वाजले. आम्ही ते माळशेज घाट वगैरे बघत आलो ना, म्हणून मजबूतवाला टाईम झाला. डायरेक्ट मजबूत म्हणजे जरा जास्त टाईम झाला. आणि त्यानंतर माळशेज घाटून पुढे आलो ना, तेव्हा पण आम्ही एक धरण होता ते बघायला गेलो. तिथे टाईम वेस्ट झाला. थोडाफार टाईम वेस्ट करत आता 1:30 वाजलाय. तर 1:30 वाजेपर्यंत बघू. रस्ता तर आहे इथून लगभग चांगलाच आहे. तुम्ही इथून समोर नाही आला तर मंदिराच्या इथून तर एक इथंशी वाट जाते आणि एक इकडेशी वाट जाते. तर त्याच्यामधली ना ही वाली चूज करा, कारण की खुंटीची वाट ह्या साईडला आहे आणि इकडेशी जी आहे ना ती नाही का पायऱ्या त्या तुम्हाला माहिती असेल तर पायऱ्या का काय ती बोलली, नाळ कसली नाळ बोलली ती बाई, तो वाला रस्ता तिथून आहे. तर आम्ही झालो खुंटीच्या वाटेने. एकदम खतरनाक वाला एक्सपिरियन्स घ्यायला. पण असायला पाहिजे होतं तो पण रस्ता इकडे येत होता. हो पण फिरून येतात जाणार. एक मार्क आहे समोरच. तेच बघू ना. तर आम्हाला इथनं समोर गुफा दिसले. आम्ही बघते त्या डोंगराच्या दिशेने चाललोय, म्हणजे रस्ता विस्ता काय शोधत नाही. आणि ते आता गवत नाही ना. हा, पावसाळ्यामध्ये विषय होऊ शकतो, पण उन्हाळ्यामध्ये तर काय देणं रस्ता निघतो. आणि आपले लोक एवढे भारी आहेत का, घाण कुठं ना कुठं करतील. तर पहिले तर तुम्हाला पायवट शोधायचे अशीवाली, आता दुसरं काय ना काय खाऊन फेकलेलं असेल 100%. तर आता आम्ही लगभग ट्रेकचा 25% केलेला आहे. आपल्याला ना ही बघा, ही गुफा दिसते का? गुफा जाऊन मला दाखवतो झूम करून. हां तिथे बघा, ही गुफा दिसते का? ही वाली ही बघा. तर एक मिनिट, बोट जायला पाहिजे इथपर्यंत. ही नाही गुफा, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आता फोनची चार्जिंग पण 35% वाली. थोडा पॉवर बँक लावतो, चार्ज करतो आणि तुम्हाला राखी व्हिडिओ तिकडून दाखवतो डायरेक्ट. फुल खतरनाकमध्ये. तिथं थोडी खुंटीची वाट वगैरे आहे आणि वरती थोडा 2-3 गुफा पण आहेत आणि एक शंकराची पिंड पण आहे.
तर त्या सगळ्याला चार्जिंग काय एवढी उरणार नाही. तर मग आता पॉवर बँकमध्ये चार्जिंग करतो आणि मग नंतर बाकीचे व्हिडिओ दाखवतो. फायनली आपण आता खुंटीच्या वाट्यापर्यंत पोहोचलेलो आहे. हे बघा खुंटीची वाट, अशा खुंटी रवलेल्या तिथं. इथंशी काय आम्ही व्हिडिओ काढल्यात. इथं खाली आहे दगडावरती बघा, या एक नंबर व्ह्यू आहे. झाला आता. आणि मग आता या इथून एवढा पॅसेज चढायचे, मग तिथून बाकी इझीच आहे. इथं वरती झालं तर आरामात जाईल कोण पण. फक्त हा पॅसेज मेन आहे, हा एवढा. बाकी खालचा व्ह्यू असा काय. आणि बाकी हा आहे ना, हा काय काय माहित ना, डॅम आहे हा पक्का मोठा बघा. हा एवढा झाला. या डोंगराच्या मागून इकडं पण एक वेगळा त्याचाच भाग आहे. म्हणजे हा ऑल ओव्हर इथून हे बघा, इथं पण आहे का, इथं पण आहे. इथून एवढा हा काय या डॅमचा भाग आहे. आणि तो जिकडं बघाल ना तिकडे शेती आहे बघा, एवढी शेती. इकडं पण आहे थोडीफार, एवढी नाही. बाकी चला, आता टाईम पण खूप झाला आहे. आता इथून एवढा पॅसेज पार करू, वरती जाऊ, बसू, खाऊ पिऊ, मग घरी. वरतून उतरायला जमलं तर चढ मग. हाईट नाही घेतला, अजून उंच वाटतं. समोरचा डायरेक्ट तिकोना दिसतोय. नीट चढा का इथला, आधी ग्रीप बनवून घ्या. म्हणजे वाकडा तिकडे डायरेक्ट इथं. बघा इथं खड्डा आहे, यो खड्डा, वरती खड्डा आहे. हा तोच चढ आणि वरती खड्डा आहे बघ. हा खाली नको बघू, ये काहीच नाही डायरेक्ट. इथं तर काहीच नाही. तेच बोलतोय, तिथे तरी काय. फायनली ट्रेक आपला 90% कम्प्लीट झालाय. ट्रेक कम्प्लीट झाला आपला. हा समोर एक आहे ना, 100% एक कुठला तरी किल्ला आहे. कारण की त्याच्यावरती ना मंदिर आहे, त्यावरती मंदिर आहे. आणि आता सोनू इकडून आपल्याला ते बाकीचे शोधायचे. डबके आता आम्हाला डबके, तलाव, त्याच्यानंतर एक थोडं म्हणजे नाही का असं रूम टाईप आहे. बट एक रूम थोडी मोठी आहे, एक थोडी छोटी आहे. त्यानंतर ती थर्ड आहे ती डायरेक्ट म्हणजे नाही का असं पकडून त्याला बाथरूम वगैरे टाईप, एवढी बारीक आहे. आणि अजून एक इथे एक मंदिर आहे इथं वरती, शंकराचं आहे. तो पण बघायचं. चल शोधायचं मग तो आधी. नेट चालतं खाली नव्हता नेट, इथं अरे माझा फुल नेट चालतो फास्ट. खाली नव्हता. फायनली आम्हाला आता मंदिर भेटलेलं आहे. कारण की मी ब्लॉगमध्ये बघितलं होतं कोणाचं तरी, इथं बजरंगबलीची मूर्ती आहे ना, त्या समोर हे दोन आहेत, त्याच्या समोरच मंदिर आहे. तुम्ही भटकायला नको म्हणून तुम्हाला सांगतो. इथून खालून हा झेंडाचा झेंडा इथं लावलेला आहे. तिथून ह्या साईडून इथं बुरुज आहे, तिथून वरती या, तिथं खाली एक तुम्हाला दिसेल बजरंगबलीची मूर्ती. तिथून समोर हे दोघे दिसतील, त्याच्या समोरच मंदिर आहे. चला आता मंदिर बघूया. आई एक तर भेटलं आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर. ही काय सप्लिमेंट कोणी ठेवला? हा सप्लिमेंट. इथे बाप्पा आहेत आपले आतमध्ये. चला आता पुढं आपण, टाइम पण खूप झालेला आहे.
शंकराची पिंड वगैरे पण शोधूया आणि आपल्याला घरी पण जायचे. मग टाइम आहे ना टाइम मजबूत होऊन जाईल. हे बाई तशी काहीतरी उखळ टाईप काय आहे? हे बाई त्या खाली बघ. तर आता आम्ही आलेलो आहेत या मंदिरापाशी. तुम्हाला बोललेलं बघा इथं अजून एक मंदिर पण आहे. तो हाच मंदिर आहे. हा इथं पण समोर पण काहीतरी होता का इथे खाली इथे तिथं आता मंगाशी आम्ही तिथं बाहेर बसलो पाठीमागे. तिथं बसून खाल्ला पिल्ला थोडा वेळ बसलो जरा. हे बस सोनू तुझ्या समोर पण एक मंदिर आहे. नंदी महाराज की जय. नंदी महाराज की. आता आतमधलं बघूया आपण थोडंफार. बाकी आम्हाला त्या गुफा तर काय अजून भेटल्या नाहीत. त्या गुफा शोधायच्यात मेन. एवढं इथं आलं आतमध्ये सकाळी वा. बाकी मला घंटीच्या वाटते का वाव. गणपती बाप्पा मोरया. इथं गणपती बाप्पा आहेत. तर बजरंगबली आहेत. ए सोनू काय रे तर पंखावाल्या देवाचं नाव काय? हा आयुष्यात मला हे डोलने दिसत पण नाही नीट. हे पण भारी रे. ओ भाई याला म्हणतात टेक्नॉलॉजी. बघ आतमध्ये प्रकाशाला कुठून जागा नाही. त्या जागा कुठून गेली. वाव. तशी घड्याळ आहे आणि पंत्या वगैरे आणि बाकी आतमध्ये पिंड आहे. एक नंबर अशी पिंड आहे. सोनी तो फोटो काढा ना भारी भारीतले. वाव. पिंड मस्त आहे. तर आपलं आता मस्तपैकी दर्शन पण घेऊन झालं या मंदिराची. इथेची मंदिर पण बाकी एक नंबर होता. इथेशी दर्शन वगैरे घेतलं. आता आपण इथून निघूया आता घरच्या रस्त्याला. हा एक मंदिर जाता जाता बघूया. आणि इथं एक आहे पण ते पडीक आहे. त्यामुळं आपण आता घरी निघूया कारण की टाइम पण खूप झाला आहे. चला सोनू. ट्रेक इथं संपलेला आहे. 3 तोफा आहेत इथे. ए भाई साहब या आहेत काहीतरी. इकडे थांब. चहायला सोनू हवं थांब. इथून आहे ना इथून समोरच आहे का समोर हा डोंगर. इथून आरामात जाईल आरामात. ही तोफाची साईजच बघा. ही शपथ ही सोनू ही बघ. ही तो भारीतलीच आहे. हे तुटले ही तुटले. बाकी बाई दोन्ही ओजी आहेत. इथं कार 98 तिथे ऑम आहे डायरेक्ट. ही थोडी ती मोसीन नगट आहे. तर फायनली आमचं इथं ट्रेक संपलेला आहे. इथून खाली थोडासा छोटासा पॅसेज आहे. तुम्हाला तो दाखवतो. तिथनं एंड डायरेक्ट. तिथनं तर उतरायचा रस्ता डायरेक्ट. आणि तो तर बघूया चांगला असेल तर तुम्हाला दाखवतो. हा तिथे एक आहे 2 डोंगराच्या मधून असं चालत जायला रस्ता आहे. तो पण दाखवतो तुम्हाला. तर हे लास्ट आहे किल्ल्याचं. इथून संपलेला आहे किल्ला आपला. मस्तपैकी सैर पण करून झाला. आणि किल्ला टाइम टू टाइम असं सरप्राईज होतो ना एक तर मजा येत होती जरा. उई बोनस ट्रिप फॉर ऑल ऑफ यू. किल्ल्यावरनं उतरताना किल्ल्याची वाट चुकू नका आणि गाडी किल्ल्याच्या अपोजिट साईडला थांबवून ठेवा.